2 पूर्वीच मिळाले आहेत. 2 मिळालेले आहे. पूर्वीच हा पट्टा मिळण्याच्या पूर्वी ज्यांना 2 पट्टे आबादीमध्ये शासनाकडून आणि हा 3रा पट्टा देण्यात येत आहे. त्यांना आणि मुख्य अधिकारी किंवा SSC माहिती मिळाली आहे आणि म्हणून संबंधित सुनील लांजेवार यांना गट क्रमांक 329 297/39 जागेवर बांधकाम करण्याची परवानगी मागितली असून सदर त्याचे पुढील कारण असे दिले की यांच्याकडून अतिवसती भंग झाले आहे. जागा ही वादग्रस्त आहे. उपरोक्त जागेवर हिंदू समाजाकडून जवळपास 30 साजरा करण्यात येतो. वार्ड क्रमांक 2, 3 व 4 मध्ये उपरोक्त जागेवर तिन्ही वार्डातील नागरिकांकडून सामाजिक व पारिवारिक जागा कसं आहे, आता आम्ही महिला मंडळ असल्यामुळे आता आम्ही नेहमी इथे शारदा वगैरे उत्सव साजरा करतो आणि ती जागा शारदा उत्सवसाठी आणि इतर कार्यक्रमासाठी ती खुली असावी ती जागा. दुसऱ्या यांचे अस्तित्व नसावे कोणाचे बी, असं माझं म्हणणं आहे. त्यांनी पण बोर आमच्या नाही जागेमध्ये खोदलेला आहे आणि आणखी जागे म्हणजे बोर तुमचं खोदून म्हणणं आहे का आम्हाला न्याय पाहिजे? नाही पाहिजे आणि आमचे ते बोर खोदून आमच्या जागेत तिकडे 3 फूट आणखी तो जागा वाढवत आहे, तर आम्हाला नाही पाहिजे. न्याय पाहिजे असं. ज्या लांजेवार परिवाराने सदर बांधकामाची परवानगी मागितली आहे त्यांच्याकडे याच गट क्रमांकाचे प्लॉटवर कब्जा आहे. त्यापैकी 3 प्लॉटवर मुलींचे हॉस्टेल व 2 प्लॉटवर राहण्याचे घर आहे. बांधकामाची परवानगी मागितली त्याच्यावर त्यांचा कोणताच अतिक्रमण नाही किंवा वहिवाट नाही. सडक स्थापन झाल्यापासून शहरात विकास कामांसोबतच विविध गैरव्यवहार आणि भूखंडासंबंधी वादांची चर्चा रंगू लागली आहे. अशात गणेश वॉर्डमधील एका सार्वजनिक जागेवर अचानक सुरू झालेल्या खासगी बांधकामामुळे शहरात नव्या वादाला तोंड फुटले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या माहितीनुसार गणेश वॉर्ड येथील गट क्रमांक अजय संभाजी लांजेवार आणि त्यांच्या कुटुंबियांनी या जागेवर अचानक घराचे बांधकाम सुरू केले. या अचानक सुरू झालेल्या कामामुळे नागरिकांनी आक्षेप घेत तीव्र विरोध दर्शवला. नागरिकांनी संबंधित कुटुंबियांकडे विचारणा केली असता सदर जागेचा वैध पट्टा आमच्याकडे आहे असे, मात्र स्थानिकांचा दावा आहे की इतक्या वर्षांपासून जागेचा कोणताही वापर न करता ती सार्वजनिक कार्यक्रमांसाठी वापरली जाते. अचानक खाजगी बांधकाम सुरू होणे संशयास्पद आहे. जमीन व्यवहार, पट्टा वितरण आणि सध्याचे बांधकाम यामध्ये काही विसंगती आहे का याबाबत होत आहेत. स्थानिक नागरिकांनी असा सवाल उपस्थित केला आहे की जर ही जागा वैध पट्ट्याने देण्यात आली असेल तर ती आम्ही का ठेवली गेली. तसेच सार्वजनिक कार्यक्रमांसाठी वापर होत असताना प्रशासनाने याकडे आणि आता अचानक बांधकाम सुरू होण्यामागे नेमका उद्देश काय आहे. याशिवाय काही नागरिकांनी की नगरपंचायत स्थापनेनंतर काही प्रभावशाली व्यक्तींनी राजकीय पाठबळाच्या जोरावर कब्जा करण्याचे प्रकार वाढवत सवाल उपस्थित केला आहे की जर ही जागा वैध पट्ट्याने देण्यात आली असेल तर ती इतका ठेवली गेली. तसेच सार्वजनिक कार्यक्रमांसाठी वापर होत असताना प्रशासनाने याकडे दुर्लक्ष का केले आणि आता काम सुरू होण्यामागे नेमका उद्देश काय आहे. याशिवाय काही नागरिकांनी आरोप केला आहे की नगरपंचायत स्थापनेनंतर काही प्रभावशाली राजकीय पाठबळाच्या जोरावर भूखंडांवर कब्जा करण्याचे प्रकार वाढवले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या प्रशासनावरील विश्वास असल्याचे चित्र आहे. दरम्यान लांजेवार कुटुंबियांनी आमच्याकडे सर्व कागदपत्रे वैध आहेत आणि आम्ही कायदे बांधकाम करत आहोत असा दावा केला आहे व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याचे मत नागरिक आहे. रिपोर्टर धनंजय चव्हाण, स्पेशल भारत, सूर्यभान ठलाल मीडिया. जे गणेश वार्ड आहे सडक अर्जुनीचे, या ठिकाणी अनेक शारदा उत्सव किंवा इतर आणखी लहान मोठे कार्यक्रम होत होते आणि आमच्या पत्रकार परिषदामध्ये ठिकाणी राजूभाऊ पटले व शिवसेनेचे नेते सांगा की यामध्ये तुम्हाला केव्हा माहीत झालं की हे असं हे प्रकरण महिन्याच्या पूर्वी आम्हाला माहीत झालं की अशा प्रकारचा यांना पट्टा या ठिकाणी अलॉट झाला आहे आणि आम्ही करत आहेत असं मला मोहल्ल्यातील लोकांना नाही पण मला माहिती मिळाली आणि ती माहिती मिळाल्याबरोबरच 25/12/2025 नगर अध्यक्ष कोणत्या आधारावर त्यांना पट्टा मिळाला हे समजून येत नाही. उपरोक्त जागेवर बांधकामाची तेढ निर्माण होऊन कायदा व समाजाचा प्रश्न, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. म्हणून बांधकाम परवानगी नाकारण्यात यावी अशा प्रकारचा अर्ज मुख्य अधिकारी नगरपंचायत सडक अर्जुनी यांना दिला. आता मला सांगा, ही जी आता जे नगर पंचायत आहे
तर हे ठराव घेतलेला आहे का मागच्या रेजीमध्ये पण झालेला आहे काम? नाही आता याच रेजिम मध्ये म्हणजे या रेजिम मध्ये त्यांनी बांधकामाची परवानगी दिली. परवानगी परवानगी मागितली होती त्यांनी, आता या रेजिम मध्ये दिली त्यांना. जेव्हा त्यांना पट्टा मिळाला हो. तेव्हा सळकर्जुनी नगरपंचायत अस्तित्वात नव्हती, ग्रामपंचायत होती. आणि त्यावेळच्या ग्रामपंचायतनी त्या काळात कुठलाही ठराव यांना ही जागा उपलब्ध करून देण्यासाठी किंवा यांना पट्टा देण्यासाठी कुठलाही ठराव ग्रामपंचायत. आता मला सांगा, आता हे जे प्रकरण चव्हाट्यावर आले, बिलकुल तर हे चव्हाट्यावर आता समोरचं आपण माननीय जिल्हाधिकारी यांना विनंती केली आहे की सार्वजनिक हिताची जागा आहे आणि सळकर्जुनी बुडीच नाही आहे, जिथं गोरगरीब आणि सामान्य माणसाचे कार्यक्रम होऊ शकतील. आणि म्हणून त्यांना चुकीच्या पद्धतीनं किंवा भ्रष्ट मार्गाचा पट्टा त्यांना देण्यात आलेला आहे. तो पट्टा रद्द करून ही जागा सार्वजनिक हितासाठी खुली करण्यात यावी अशा जिल्हाधिकारी यांना केलेली आहे. हा जो संबंध आहे, अजय लांजेवार हे निवडणुकीला उमेदवार विधानसभेला राहिले, ते कोण आहेत? ते म्हणजे संभाजी लांजेवार यांचा कोणता? अजय लांजेवार, संभाजी लांजेवार हे अजय लांजेवार यांचे वडील आहेत, हो. है ना. आणि हा जो पट्टा आता त्यामध्ये अजय लांजेवार, सुनील लांजेवार, अनिल लांजेवार आणि त्यांची बहीण असे चारहीचे नाव त्या ठिकाणी चढलेले आहे. नगरपंचायत क्षेत्रामध्ये ज्या प्रकारे सामाजिक कार्यक्रम घेण्याकरता जागेची अडचण आहे, त्यामुळे ह्या आमच्या अजिबाऊ पाटलांनी जे प्रस्ताव या ठिकाणी मांडलेला आहे आणि रितसर कायद्याच्या अनुषंगाने त्या गृहीत धरून सन्मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी सदर जागा या क्षेत्रामध्ये होईल. आणि ते निवडणुकीच्या वेळेस अनापसांना पैसा खर्च करण्याच्याऐवजी एक मोठा त्यांच्या एक नाव या क्षेत्रामध्ये. म्हणजे आपलं म्हणणं आहे की बाबा सार्वजनिक जागा होती, तर सार्वजनिक नावानं आता ते वारसा चढले म्हणतात, परंतु त्यांना आता आज ते अद्याप परिस्थितीमध्ये आहेत. त्यांच्या एवढं मोठं काम, एवढं मोठं शेतवाड्या जमिनी आहेत, तर त्या एवढ्या लहान त्यांच्या कुटुंबाचे कार्यक्रम होतो, तर हे जागा त्यांनी स्वतःहून मोकळी करावी आमची मागणी ते आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही अर्ज सन्मान्य जिल्हाधिकाऱ्यांना लावलेला आहे. जर त्यांनी नाही केली तर मग जिल्हाधिकारी माध्यमातून आम्ही शासनाच्या नियमानं आम्ही शिवसेना द्यावं. रीता रवी पटले, तुमचं नाव? कल्पना मनसुख पटले. तुमचं? कल्पना नरेश बेंडेकर. भेंडारला आता पुढच्या वर्षी शारदा उत्सव. आमची शारदाची जागा ती आहे, महिला उत्सव करतातच, पण आमची ती बाजूला शेती आहे. हो. ती शेती आमची त्या रिटेच्या झाडापासून. नगरसेवक राहिले, आमदारकी लढली, त्यांनी स्वतःहून येऊन समोर समाजासाठी ती जागा अगर त्यांना मिळाली बी असेल त्यांच्या कुटुंबियांना मिळाली, तर त्यांनी तर स्वतः दान करून द्यायला पाहिजे. बरोबर. त्यांची म्हणजे जे काम करण्याची पद्धत आहे, त्यांनी आता एवढ्या 2-2 विधानसभा गाजवल्या, त्यांना हे वादात न पडता त्या एक चांगल्या आपल्या व्यक्तिमत्व या ठिकाणी आणण्याची त्यांना पण संधी आहे आणि त्यांना द्यायला पाहिजे. म्हणजे आपलं म्हणणं आहे की गणेश नगर